हे हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज रविवार आहे आणि रविवार म्हटलं की काही ना काहीतरी फरमाईशी असतात मुलींच्या. कारण कशा दिवसभर शाळेमध्ये असलं की कसं त्यांचं डोकं अभ्यासामध्ये असतं. आता आज डोकं कसं मोकळं मोकळं आहे. नेहमी रविवारी असा काहीतरी त्रास असतोच प्रत्येक आईला. तर चला, हे बेसन आहे तर मलाही संपवायचंच आहे बेसन, कारण जास्त दिवस ठेवून पण बेसन खराबच होऊन जातं. शेवटी झटकेपट आपण आपल्या वस्तूंची काळजी घेतली पाहिजे, या अन्नाची पण काळजी घेतली पाहिजे. तर त्या हिशोबाने म्हटलं चला आज पटकन असा ढोकळा बनवूया. आणि ढोकळा बनवायचं म्हटलं तर टेन्शन येतंच, कारण ढोकळ्याचं भांडं नाही आहे माझ्याकडे. आता काय करायचं, शेवटी भांडं नाही म्हटल्यावर पण खायचं आहे आपल्याला, तर बनवावं तर लागणार. मग काय काहीतरी आयडिया करायची आणि ढोकळा बनवायला घ्यायचं म्हटलं. चला घेतलं बनवायला, बेसन घेतलं. त्यात सगळ्यात असे वापरतात इन्ग्रेडियंट्स, तसं तेल, साखर, मीठ थोडंसं आणि हळद टाकून पटकन असं पेटून घेतलं आणि 30 मिनटं साईडला ठेवून दिलं. का तर म्हणतात ना की फर्मेंट थोडंसं झालं पाहिजे, तर फर्मेंट व्हायला ठेवून दिला. तर कोणी कोणी काय म्हणेल की ह्या जर्मनच्या भांड्यामध्ये ठेवायचं नसतं. तर काय करायचं बाबांनो, नाही आहे स्टीलचं भांडं, जर्मनचं भांडं आहे. आणि स्टीलची भांडी कशी छोटी आहेत आणि हे थोडंसं मोठं पडलं मला, कारण नंतर अजून त्याला फर्मेंट करायचं आहे. म्हणून मग हे थोडंसं मोठं भांडं मी घेतलं आणि झाकून ठेवलं. तर म्हटलं चला आता थोडासा वेळ आहे, अर्धा तास टाईम आहे, तर काय दुसरा काहीतरी काम करूया. मग पटकन असं तांदळाचं पीठ म्हटलं घरात आहे, ते कोरियन ब्युटी म्हणतात नाही का, तसं काहीतरी ट्राय करूया. मस्त तांदळाचं पीठ घेतलं, त्याच्यामध्ये अर्धा लिंबू पिळलं, गरा 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 फिटून घेतलं आणि सगळे सांगतात त्या पद्धतीनं. म्हणजेच एवढं काय वाईट होईल असं मला वाटलं नाही, पण तरी फेटून घेतलं पटापट आणि चेहऱ्याला लावून घेतलं. म्हटलं थोडंसं ग्लो आपल्याला पण यायला पाहिजेच ना. सगळेच चेहऱ्यावर ग्लो आणतात काही ना काही लावून. आपण नुसतं म्हटलं घरगुती सामानाने चेहऱ्याला ग्लो आणण्याचा प्रयत्न करूया, पण काय आला नाही मला, काय असं जाणवलं नाही. पण लय झुंबलं बाबा लिंबानं. चला आता अर्धा तास झालेला आहे, तर इनो टाकून फर्मेंट करून घेते. आणि पटकन जर ढोकळा चांगला फ्लपी व्हावा असं वाटत असेल तर प्रत्येकाने इनो टाकला ना की पटकन फेटून घ्यायचं, त्याला आणि वाट नाही बघायची. असं पटापट पटापट असं फेटून घेतलं ना, नाही तर तुम्ही काय करणार, इनो टाकणार आणि इकडं तिकडे काहीतरी करत बसणार, तोपर्यंत इनोची पॉवर गेलेली असते. हो खरंच आहे, इनो टाकला की झटकेपट असं फेटून घ्यायचं, गरगर 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 फेटून घेतलं की बरोबर फ्लफीनेस येतो. आणि फ्लफी थोडंसं पीठ झालं की आपल्या पण जीवाला जरा बरं वाटतं की अरे वा, बेसन थोडंसं फुगलंय म्हणल्यावर पुढं काहीतरी चांगलंच काहीतरी होईल. आणि हा जुगाड मी चालू केलाय बघा. आता ढोकल्याचं भांडं नाही, त्यामुळे इडलीचं भांडं ठेवलं, त्याच्यात पाणी तापाय ठेवलं आणि भांडं ठेवलं. आता म्हटलं ह्या ग्लासाला जरासं तेलाने ग्रेसिंग करूया आणि ह्याच्यातच बॅटर टाकूया. कारण त्या इडलीच्या भांड्यामध्ये ते मध्ये तुम्हाला माहितीच आहे, त्या जाळीला ते मध्ये पकडायला ते गुंडा का बुंडा काय असतो, त्याच्यामुळे काय टोप पण त्याच्यात बसणार नाही ना, काहीच बसणार नाही. आता म्हटलं दुसरं करायचं काय, मग ग्लासच घेतला. वाट्यासुद्धा घेऊ शकत होते, पण ते फुगल्यावर कसं ते बाहेर पीठ येईल, म्हणून ग्लास बरे पडले मला. पटकन 3च ग्लास घेतले. एवढं कुठे पीठ म्हटलं मरणाचं आहे आपल्या घरात, कुठे एवढी माणसं आहेत, म्हणून ग्लासच घेतलं आणि ग्लासामध्ये ते बॅटर पटापट वतून घेतलं आणि अर्धा अर्धाच वतला, का आता फुगल्यावर थोडंसं वर येईल म्हणून. तर 3 ग्लासामध्ये माझ्या मते भरपूरच झालं हे. आता एक मला आणि एक चिमूला आणि एक जियाला. आता लगेच चिमू म्हणाले की पप्पाला, म्हटलं हो हो पप्पाला पण ठेवायचं, काळजी करू नको, पप्पासाठी पण होईल. मग दुसरा ग्लास ठेव ना अजून एक. म्हटलं नाही, आता पीठ संपलं माझ्याकडं. तिला खूप टेन्शन आलं होतं की पप्पासाठी अजून एखादा ग्लास का नाही ठेवला, म्हणजे हे तिघांसाठी झालं, पप्पा कुठे जाणार. तर पप्पानं सुद्धा फोन करून सांगितलं होतं की आम्ही मस्त ढोकळा बनवलाय, तुम्हाला ठेवतोय बरं. नाही तर चिमू काय करते, पप्पा घरी आले म्हणलं की लगेच चुगल्या करते की आम्ही आज हे बनवलं, आम्ही आज ते बनवलं, असं काहीतरी करते. पण मी साईडला त्यांच्यासाठी अगोदरच बाजूला काढून देते, बनवल्यानंतर काढते, जेणेकरून आम्ही भले जरी खाल्लं. या मुलांचं कसं असतं, एखादी गोष्ट बघितली तर मुलांना राहवत नाही, मुलं सगळं संपवतात. तर ठेवते मी साईडला, बनवून झालं की अगोदरच काढून ठेवते. तसं टॅप टॅप करून घ्यायचं, जेणेकरून त्यातले बबल्स सगळे वरती यावेत आणि पीठ व्यवस्थित बसावं. चला 3 ग्लास मस्तपैकी सेटअप करून ठेवले ह्या भांड्यात, बघितलं ना ग्लास कसे काय बसले बरोबर. तर झाकून ठेवूया आणि हे पण असं मस्तपैकी 15 मिनटं मी वाफवून घेणार आहे, 15-20 मिनटं. आणि चला तोपर्यंत देवपूजा करून घेऊया, कारण सायंकाळचे 6 वाजले होते. देवपूजा करून घेतली आणि झालेले आहेत माझे 15-20 मिनटं. सुरुवातीला गॅस फास्ट होता, नंतर थोड्या वेळाने मी मीडियम केलं आणि मीडियम गॅसवर 20 मिनटं ते मी शिजू दिलेलं आहे आणि वाफवलेलं आहे. आणि मला काही सुचत नव्हतं, कारण काय माहिती म्हटलं कसं झालंय की नाही झाले, पण चांगले झालेत बरं. आणि त्या स्कार्फनेच मी पकडायला सुरुवात केली, भाजतलंय होतं. तोवर जिया पटकन गेली आणि जियाने काय केलं, रुमाल आणला, पण मला काही सुचना झाले ते रुमाल हातात पकडायचं. पण छान झाले.
मस्त चाकूने असे फिरवून घेतलं दोन्ही बाजूने सगळं गरगरगर आणि व्यवस्थित म्हटलं येत आहेत की नाही ते लई मोठं संकट आहे. हाच लई मोठा टास्क आहे की त्या ग्लासातनं बाहेर आलं पाहिजे. पण आले ग्लासातनं बाहेर आलं. वाव किती सुंदर दिसतोय हा ढोकला. चिमूसुद्धा बघून खूप हॅपी झाली होती की काय आहे. तिला अगोदर समजलंच नव्हतं अगं की काय आहे. नंतर तिला म्हटलं अगं बाळा काय आहे सांग बरं नंतर. मग तिने विचार केला आणि मग सांगितलं अगं हा तर ढोकळा आहे. म्हणजे मम्मीने आज फसवून आम्हाला आधी बनवलं. म्हणजे सुरुवातीला मी ह्यांना काय कल्पना दिलीच नव्हती. तर बनवला आणि छान असे 3 ग्लासातले बघा मस्त असे झाले. चला आता कट करून घेऊया. मला काय दम निघेना कारण थंड होऊ द्या आणि गरम राहू द्या आणि असं तसं. पटकन कापून घेते छानपैकी. असे छान कट करून घेतले कारण आता तुम्ही म्हणसाल हे व्यवस्थित नाही तर काय झाले. मग अशी शिजताना ना मी आता त्यात चाकू घालून नाही तर चमचा घालून चेक केलं येड्याचा बाजार आणि ते तुटला जरा ढोकळा. त्यामुळे तो तसा दिसतोय. जाऊ द्या पोटातच जाणार आहे आपल्याला का कुठे हॉटेलला जायचं नाही आहे गार्निशिंग करायला. तर छान झाला आहे कटिंग करून मस्त बघा कसा फ्लफी झाला आहे. तर असा फ्लफी होण्यासाठीच इनो टाकल्या पटकन फेटून घ्यायचं जेणेकरून आपला ढोकळा खरंच चांगला होतो. काय जास्त मेहनत नाही आहे ना. तर खूप बायकांना प्रश्न पडतात की माझा ढोकळा फुगत नाही हे नाही ते नाही. बायकांची तोंड बरोबर फुगतात पण ढोकळा फुगायलाच थोडंसं टेन्शन येतं आणि सगळ्यांनाच प्रश्न पडतात. तर चला पटकन असं काय म्हणतात ते तडका मारून घेऊया. जिरे नाही बाबा जिरं कोण टाकतंय. मोहरी मिरच्या जरा जास्तच घेतल्या आणि कढीपत्ता आणि पटकन असं फ्राय करून घेतलं. त्याच्यामध्ये साखर टाकली. साखर टाकल्यानंतर पाणी टाकलं आणि ते पाणी लागला तडा उडायला. आत्ता म्हणलं काय खरं नाही. आणि ह्या मिरच्या पण लागला तडा उडायला. आता ह्या मिरच्या घातल्यावर सुद्धा चिमून जरा माझ्याकडे रागानं बघितलं की जरा तिखटच करते. मग मी पण म्हणलं अगं बाळा तिखट लागल्याशिवाय चव येत नाही. सवय करा. गावाला वगैरे गेल्यावर काय करायचं तिकडंच खावं लागतं. आता तुम्ही म्हणसाल बा पोरांना तिखट द्यायचं नाही. हो चिमूला तिखट द्यायचंच नाही आहे. पण जर खूपच एकदम मुळू राहिलं ना तर नाही चालत. शरीराला सवय थोडी लागली पाहिजे. हा मान्य ती आजारी आहे पण ठीक आहे एवढं तिखट नाही लागणार कारण ह्या मिरच्या जून झालेल्या आहेत आणि मी काय चांगल्या हिरव्यागार मिरच्या नाही वापरल्या. तुम्ही बघू शकता तडतड करत होते. पटकन गॅस बंद करून टाकला. मला लागली भीती वाटायला करते लागला अंगा उडायला. घेतलं पाणी आणि म्हटलं चला आता पटकन त्याच्यात हे सगळे ढोकळे घेऊया. बुडवून पाणी ओतलं त्याच्यावर गरा गरम मस्तपैकी आणि तिकडनं तर जिया आली. जियानं एवढी जी घाई लावली ना खायला. मम्मी पटकन दे कारण ह्यांच्या डोळ्यात चुकवून मी पटकन बनवायला घेते. तर कसं होतं ना मुलांना जर अगोदरच एखादी गोष्ट सांगितली का पोरं दम काढत नाही. मम्मी झालं का सारखा असा तुंतुना लावतात आणि सारखे मागे लागतात. म्हणून त्यांना सगळं झाल्यानंतर दाखवलं. आणि जेव्हा त्यांनी ग्लासातनं मला काढताना बघितलं हे ढोकळे तेव्हा ते एक्साइट झाले. तर मस्त असा कांदा गार्निशिंग करून घेतलाय. खरं तर गार्निशिंग करायची काही गरज नाही. काय त्याला कांदा साईडला घेऊन खाल्लं तरी चालतं पण गार्निशिंग करून घेतला आणि नवऱ्याला सांगितलं तुम्हालाही ठेवलेलं आहे आणि आम्हीही खायला घेतलं आणि जियाला आणि चिमूला सुद्धा खायला दिलं. आणि मला वाटत नाही की हा ढोकळा तुम्हाला बिरल का काय. कुणीही येऊ नका माझ्याकडे ढोकळा खायला सध्या तरी कारण हा ढोकळा का उरणार नाहीये. तुम्ही तुमच्या घरी सगळ्यांनी बनवून खा आणि ह्याचा आस्वाद नक्की घ्या. वाव छान झालाय मस्त झालाय. थोडा तिखट झालाय पण छान लागतोय कारण साखरेचा गोडपणा आणि मिरचीचा तिखटपणा. सो यमी डिलिशियस. तर असा झाला आमचा ढोकळा आणि असा आम्ही एन्जॉय केली आजची इव्हनिंग. सो बाय.